आता हे बघू शकता दिवा सर्वात उच्ची बिल्डिंग चंद्रकांत रेसिडेन्सी जे आहे सर्वात उच्ची दिवात आणि एक न्यूट्रलचा. मग ते लाईट उरली ना ते आता मी काल फोन केला होता मेकॅनिकला, ते म्हणाले की ब्रेक ऑइल आपलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी माझं नाव आकाश आहे आणि मी मुंबईमध्ये रिक्षा चालवतात. आता बघू शकता मी निघालेली आहे सकाळी. आता आज मोसम बघू शकता तुम्ही, मस्त चांगलं आहे, पाऊस पडलं नाही अजूनपर्यंत, नजारा एकदम शानदार आहे. हां, हे आपला कल्याण रिंग रोडचा प्रोजेक्ट आहे, जे रस्ता अजून बनलेले नाही, डम्पिंग ग्राउंडच्या मुळं अटकलेले. डम्पिंग ग्राउंड खाली झालं की हे जाईल डायरेक्ट टिटवाळापर्यंत. आंबिवलीला पण अजून काही ठिकाणी काम चालू आहे. आता मी गाडीत आलो, गाडीत गॅस भरलं. हां का, गाडीत गॅस भरल्यानंतर ना माझ्या गाडीत एक लाईट आली, बघू शकता तुम्ही. ते 3 लाईट आली, एक इंजिनची, एक बॅटरीची आणि एक ह्याची. बघा आता ते 2 लाईट निघून झाली. स्टार्ट मारले की निघून गेला. एक लाईट उरली आणि एक न्यूट्रलचा. मग ते लाईट उरली ना ते आता मी काल फोन केला होता मेकॅनिकला, ते म्हणाले की ब्रेक ऑइल आपलं जे हे ब्रेक ऑइल आहे ना, जे ह्याच्यात बघू शकतो ब्रेक ऑइल टाकायला. तर माझ्याकडे घरी होतं ब्रेक ऑइल, हे बघू शकतो तुम्ही. मी घेतलं ब्रेक ऑइल. आता आपण टाकूया ब्रेक ऑइल, बघूया ते लाईट जाते की नाही जाते. नाहीतर आज मेकॅनिकला जायला लागणार आहे. चला बघूया, लाईट टाकू. मंडळी मी खालची ते डबा उघडून बघितलं, त्याच्यात ना ऑइल भरलेली बघू शकतो तुम्ही. ऑइल भरलेली आहे, मग ऑइल टाकू शकत नाही, त्याच्यामुळे काय फायदा नाही, ऑइल बाहेर सांडल. त्यामुळे मी तर टाकलंच नाही आहे. आता तरी ते लाईट गेली नाही, मी खोलून परत टाकलं. बघूया आज मेकॅनिककडे जाऊया, काय बोलतात. चला आता जाऊया धंद्यावर. मंडळी आपल्याला डोंबिवली ईस्ट मानपडाजवळ MIDCची भाडा भेटलेली आहे, पुण्यादेव पार्कवरून. आता जाऊया आपण पिकअप करायला. चला मंडळी, आता मी पिकअप लोकेशनला पोहोचले, बघू शकता तुम्ही, पुण्यादेव पार्कला. इथनं आपल्याला जायचं आहे डोंबिवली MIDC मानपडाजवळ. जे MIDC आहे ना मानपडाजवळच, मानपडा नाक्यावरच सोडायचं आहे, कारण यांना 2दा सोडलेली मी, आज 3ऱ्यांदा भाडा आहे. थांब बघूया कस्टमर कधी येते, मग जाऊया मानपडाला. मंडळी आता मी हे कस्टमर सोडलं आहे. हां का, ह्या कस्टमरला ना मी 3 वेळा घेऊन आले इथंच मानपडाला. इकडं बघू शकता मानपडा चौक आहे, किंवा मानपडा रोड आहे, ते आपला शिलफाटा रोड आहे. हां का, कल्याण शिलफाटा रोड आहे. आणि ते साहेबाच्या कंपनी हेच डोंबिवलीच्या. हां का, त्यांना रोनक सिटीवरून मी घेतलेले 3 वेळा. आजला घेऊन 3 या 4 वेळा झालेले, 3-4 वेळा मी घेतलेले त्यांना, ते भाडं सोडलेले. तो कस्टमर असा असावे. हां का, तुम्ही 2 शब्द आपल्यासोबत बोलूच नका, प्रेमाळी बोला, नाही बोलायचं असेल तरी बोलू नका, पण जे आपल्यासोबत बोलतात ना ते एक चांगल्या मनाने बोला, की असं मनाने बोलू नका की जसं आम्हाला विकत घेतल्यासारखी. मग ते कसं आपल्याला आवडत नाही आवडत आहे. आपलं मन एकदम सकाळी मूड खराब होतं. त्यामुळे ना आपल्याला तुमच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेत नाही आपण, ना घेते रिक्षावाले घेते, पण आपण घेत नाही. त्यामुळे आपल्याला असं बोललं की कोणी आपल्याला लई बेकार वाटते. आता इथनं थांबलेले बघू शकता, मानपडा रोड जाम आहे, त्यामुळे आता लई रिक्षावाले इकडे घालतात, नाहीतर बाकीच्या दिवसात इकडे घालत नाही कोणी. आता आपण जाऊया देसलेपाडाला. चला आपण आता देसलेपाडाला चाललेलं आहे. बघू शकता हे आपला डीमार्ट आहे, बघू शकता ही डीमार्ट आहे, देसलेपाडाचं डीमार्ट. आता चाललं आपण देसलेपाडाला. चला जाऊया. इथनं आपल्याला ना बरोबर देसलेपाडाच्या कमानीतून लेफ्ट जाऊन ना आपल्याला थांबायचं आहे भाडा बघायला. चला थांबूया. आपल्याला देसलेपाडा मानपडाच्या इकडनं ज्युपिटर हॉस्पिटल ठाण्याचे भाडा भेटलेले आहे. बघू शकतो मी इथं आले लोकेशनला कस्टमरच्या. आता इथं थांबले, कस्टमर म्हणलं 2 मिनटं थांबा येते म्हणून. बघू शकता चाळ्या लाईन आहे तर पूर्ण तिथपर्यंत. आता थांबलेले बघू शकतो कस्टमर कधी येते. थांबा. मी आता देवाना मॉलच्या मागं भाडा सोडलं, ते LNT रिअलिटीचा सगळं प्रोजेक्ट आहे. बघू शकतो तुम्ही, लई मोठी प्रोजेक्टच्या कामं चालू आहे. बघू शकता आता सध्या मी आतमध्ये आहे, बघू शकता.
लई मोठी LNTचा प्रोजेक्ट आहे विवाना मॉलच्या पाठीमागे. आता इथं मी ड्रॉप केले कस्टमरला. चला जाऊया बाळकुमलाच, कारण इकडे काही पडणारच नाही आपल्याला. तो बघा एक विवाना मॉल आहे, ते त्याच्या पाठीमागचं. मंडळी आता आपल्याला जायचं आहे वाळकुमला. आता आपण निघाले बाहेर, बघू शकतो विवाना मॉलच्या पाठीमागच्या रस्त्यातून बाहेर निघाले. इथं मोठी मोठी बिल्डिंगच्या कामं चालू आहे, प्रोजेक्ट बघू शकतो. चला जाऊया वाळकुम नाक्याला डायरेक्ट. आता मंडळी आपल्याला वाळकुम नाका जायच्या अगोदर माझवाडा ब्रिज खाली, सॉरी कापूरवाडाचं ब्रिज खाली आपल्याला एक भाडा भेटला भिवंडीच्या सोनाळे बापगाव. एक सोनाळ्याचे कॉम्प्लेक्स आहे ना, बस भरपूर MIDC आहे, MIDCचा, तिथं भेटला. आपण पोचले आता मुंब्रा टोल नाक्यावर. मुंब्रा टोल नाका बनवल्यापासून रस्ते बनवलेली आहे, ब्रिज पण बनवली. नवीन ब्रिजवर आपण चढलेली बघू शकता. नवीन ब्रिजला आपल्याला काय गाडी फास्ट चालते एकदम. जुन्या ब्रिजला गाडी थोडं आपटते, पण नवीन ब्रिजला गाडी एकही दाना आपटत नाही. ब्रिजला गाडी आपटत नसल्यामुळे गाडी फास्ट चालते एकदम. पळून पळून मी पोचला आता मानकोलीच्या पुढं, जे आपल्या डोंबिवली जायचा रस्ता आहे त्या ब्रिजला, कारण तिकडं जाम होतं म्हणून या सर्व्हिस रोडला मी टाकून दिलं. फास्ट चालते हायवेला, आता बनवल्यापासून गाड्या एकदम फास्ट चालते. ही पब्लिक चाललं आहे बघा पालखीच्या कुठेतरी. मग तिथनं आपण पोचलो बायपासला ब्रिजवर. बायपासच्या ब्रिज बघू शकता तुम्ही, बिल्डिंग दोन्ही साईडला बायपासची बिल्डिंग. तिथनं आपण मारले सोनाळ्याचा लेफ्ट. सोनाळ्याचा लेफ्ट मारून आपण डायरेक्ट पोचलो कंप्लीट. मी आता सोनाळ्याच्या गुरुदेव कॉम्प्लेक्सला पोहोचलेली आहे, बघू शकता. पाऊस जोरजोरात पडायला लागलेली आहे, बघू शकता. आता वाजलेले 12. मी अजून नाश्ता पण केला नाही आणि जेवलं पण नाही आहे. आता कस्टमरला रिटर्न पण जायचं आहे, तर म्हणून थांबलेले आहे. कस्टमरने बॅग पण सोडून गेले बघा. आता म्हणलं थांबा, मी आलो. म्हणलं थांबलेले. आता बघूया परत कापूरवाडीला जायचं आहे. थोडं जाऊन नाश्ता करून घेऊया. आपला डब्बा आणलेली आपण. चला मंडळी, आपण डब्बा आणलं होतं, जेवलं. मग जेवल्यानंतर कस्टमरला घेऊन आपण पडलं बाहेर. सोनालीच्या ब्रिजवरून लेफ्ट मारून आपण पडलं आता बाहेर सध्या. आता बायपासच्या ब्रिजवर पण चढलं, बघू शकता तुम्ही. हे बायपास ब्रिजवरून टाटा मंत्र कसं भारी दिसतंय. तेच कस्टमरलाच रिटर्न घेऊन जायचं होतं आपल्याला ठाण्याला. मग त्यांना घेऊन गेलं आपण मस्त एकदम. त्याच्यानंतर आपण भूमिवळच्या समोर ना आपल्याला ट्रॅफिक भेटलं. इथं काय भूमिवळच्या समोरच्या रोजचं झालेले ट्रॅफिक सध्या. पिंपलासचा ब्रिज बनलपर्यंत ना इथं रोज ट्रॅफिक होतंच होते. तर तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक लागले आपल्याला. ट्रॅफिक क्रॉस केलं आपण, सरळ पोचलं माझवाड्याच्या इकडं. तुम्ही बघू शकता माझवाडा ब्रिजला इकडं क्रॉस करून त्यांना कस्टमर. मंडळी, मी कस्टमरला ठाणे स्टेशनला भाडं सोडलं आता. रिटर्न घेऊन आले. त्याला कापूरवाडीवरून घेऊन गेलं होतं. मग त्याला सोडताना स्टेशनला सोडायची होती, मग सोडलं आता स्टेशनला. आता इथनं आपल्याला तर काय पडणार नाही. मीटरने बघूया काय पडेल का भाडा बिडा. मीटरने पडलं तर घेऊन जायचं आपल्याला. आता जेवायचं पण बाहेरच आहे. चला जाऊया बाहेर, कारण इथे थांबायचं पण नाही जास्त वेळ. चला मंडळी, मला ठाणे स्टेशनवरून भाडा एक पडली मुंब्राची. आपला कलवाचा ब्रिज मी चढलो. मुंब्राच्या ओलावरच पडली मला, मीटरने तर काही भेटलं नाही. ओलावर हे कलवाचा ब्रिज चढलं. त्याच्यानंतर आपण आलो डायरेक्ट मुंब्रा बायपासला. मुंब्रा बायपासला आपला वरती जे आपण जाते डायरेक्ट शिलपाटाला, खालती आलं की आपण आलो मुंब्राला. बघू शकता इथं नवीन ब्रिजचा बनलेले, जे नवीन ब्रिज आहे बघू शकता तुम्ही. हे पूर्ण नवीन बनवले. पहिलं पलीकडचे होती ते जुनं ब्रिजच्या खालनं जायचं होतं. आता हे दोन्ही नवीन बनलेले आहे. त्याच्यानंतर आपण पोचलो मुंब्रा स्टेशनच्या ब्रिजला. मुंब्रा स्टेशनचा ब्रिज पण उतरून आपण पोचलो डायरेक्ट कस्टमरच्या लोकेशनला. मी ठाणे स्टेशनवरून मुंब्राचं भाडं घेतलं होतं. ते आता मुंब्राला भाडं सोडून दिलं. बघू शकता तुम्ही ते डोंगर मुंब्राचा. मुंब्राला मी आता भाडं सोडून दिलं. आता मुंब्रावरून काहीच पडत नाही. आपण बघूया, थोडं थांबूया, नाहीतर कलवाला जाऊया, नाहीतर शिळफाटाला जाऊया. कारण इथं मुंब्रावरून तर काय पडणार नाही. तरी पण आपण थोडं टाईम थांबून बघून जाऊया, कारण पटकन नाही जायचं आपल्याला. आता सध्या तरी मी थांबलेले इथं. मागं टनल गेलं, तिथं जे पार्सिक टनल आहे ना, ते त्याच्या पुढंच थोडंसं येऊन थांबलेलं आहे मी. आता प्रॉपर एरियाचं नाव माहिती नाही आहे, थांबलं इथं. बघूया इथून आपल्याला काय पडेल. नाही पडलं तर आपल्याला पुढे जाऊया. पडलं तर आपल्याला बऱ्या गोष्टी होईल. कोणतं पडेल मी तुम्हाला ते दाखवणार शेवटपर्यंत. बघा मंडळी, मी आता ना मुंब्राच्या हे ब्रिज खाली थांबलेली आहे. बघू शकतो तुम्ही ब्रिज. का हे आपला काय RBN दस्तार आहे ना ढाबा, आणि हे ब्रिज खाली थांबलेली आहे.
बघू शकता इथं थांबले झालं अर्धा तासाचं वर झालेली आहे, पण काय पडत नाही भाडा. आता जाऊया आपण दिव्याला, कारण मुंबईला जास्त वेळ मी थांबतच नाही आहे, कारण भाडं नाही पडतंय जास्त वेळ थांबलं काय फायदाच नाही. आता पाऊस काय आजची काही गॅरंटी नाही पावसाची, ऊन पडतंय आणि पाऊस पण पडतंय. बघू शकता आत्ता 10 मिनटं अगोदर ऊन पडत होती, आता पाऊस पडायला लागला. ही आहे मुंब्राचा बिल्डिंग, बघू शकतो मस्त डिझाईन त्यांनी बनवलेली आहे. आता थांबलेली आहे, जाऊया आपण दिवाला, जास्त वेळ थांबू शकत नाही. आता आपण जेवायचं पण काय बघायचं, मग जाऊया दिवाला. चला. मंडळी मी आता दिवाला पोचलेली आहे. बघू शकतो मी इथं थांबले चौकात, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मी थांबलेले दिवाला. बघा ही आता गर्दी दिसते का तुम्हाला? काहीच दिसत नाही का, पब्लिक काहीच नाही. संध्याकाळी बघायची इथं पब्लिक आणि रिक्षा, संध्याकाळी एवढं पब्लिक आणि रिक्षा असतात ना, काय म्हणजे जे दिवाला राहते, दिवाला येत जाते त्यालाच माहिती पडेल इथं काय अवस्था होते संध्याकाळच्या. आता हे बघू शकता दिवा सर्वात उच्ची बिल्डिंग चंद्रकांत रेसिडेन्सी जे आहे सर्वात उच्ची दिवात. हां का, अख्ख्या दिवात सर्वात उच्ची बिल्डिंग हीच आहे. बाकी सगळं 4 मंजिला 5-6 मंजिला 7 मंजिलाच आहे. बघू शकता बाकी सगळं असंच आहे. बघा हे 4 मंजिले, ते 3 मंजिले, ते 5, हे मागं बघा 7 मंजिलाची बिल्डिंग आहे. बघू शकता तुम्ही. आणि फक्त हीच एक मला वाटते 22-23 मंजिलाची बिल्डिंग असेल. हां का, मी जवळ आहे फार म्हणून ते काय मला मान खाली करून बघायला लागते. सर्वात उच्ची बिल्डिंग आहे दिवाची. आता इथं थांबलं, इथून बघू आपल्याला काय ना काय भाडं भेटेल. डोंबोली भेटली तरी वड्या. जेवलं पण मी नाश्ता केलं, नाश्ता म्हणता येईल, जेवलं, नूडल्स खाल्लं. आता हाफ नूडल्स खाल्ले. आता घरी तर नाही जायचं, मोबाईल पण चार्जिंग झालेली आहे. आता व्हिडिओ शूट करायचे आणि आपल्याला भाडं बघायचं इथनं काय पडतं. चला बघूया, तुम्हाला पण दाखवतो. दिवाला स्टेशनपाशी थांबलो, काय पडले नाही आहे. आता मी चाललो आहे इथं फाटकच्या जवळ. हां का, कारण तिकडे काय पडत नव्हतं म्हणून चालले. आता बघूया पुढे जाऊन थांबूया काय पडतंय का. चला. आता आपण ही दिवाच्या साईबाबा मंदिर बघू शकता तुम्ही. साईबाबा मंदिरच्या इकडे थांबलेले आहे मी सध्या. आता बघूया इथनं आपल्याला काय भाडं पडतंय. चला. आपल्याला देसाई गावचं भाडं भेटलेले. चालले आपण. बघू शकता मस्त रस्ता आहे दिवाला, कसं बनवलं आहे टकाटक. बघा कसं चकाचक एकदम भारी ग्रीनरी दिसतंय. पावसाळा एक नंबर दिसतंय रस्ता. देतवली गावाचा जायला रस्ता आहे हे, बघू शकता तुम्ही. चला जाऊया आपण पिकअप करायला. मंडळी आपण देसाई गावात भाडं सोडलेली आहे. आता बघूया इथनं काय पडतंय. रिव्हरवूडवरून काही ना काही भेटेल आपल्या. रिव्हरवूडच्या इकडे थांबायचे. बघू शकता आता देसाई गावातून बाहेर चाललेले आहे मी सध्या. थांबूया आपण रिव्हरवूडला जाऊन. चला. मंडळी आपल्याला देसाई गावातून डोंबिवली वेस्टचं भाडं भेटलं आणि डोंबिवली वेस्टवरून आपल्याला एक भाडं भेटली विठ्ठलवाडी श्रीराम चौकातलं. विठ्ठलवाडी श्रीराम चौकात आता आपण चालले पिकअप करायला. मग श्रीराम चौकात जायला आपण टाटा पॉवरचा रस्ता पकडला आहे, बघू शकता तुम्ही. आणि ते होते 4 जण सीट. मग 4 जणाचं आपण एक्स्ट्रा पैसे घेतलेले आहे, कारण की ओलामध्ये 3 जणाचे पैसे असते, पण आपण 4 जणाचे एक्स्ट्रा पैसे घेतलेले. आता त्यांना नेऊन सोडले मी श्रीराम चौकात. मला ना श्रीराम चौकात मी गेलो होतो डोंबिवलीवरनं. मला श्रीराम चौकात एक भाडा भेटले. बघू शकता मागे एक सामान ठेवले, ते बोर्ड आहे आणि एक डिझाईनचा बोर्ड आहे ते, आणि एक फुटावाली 2 पट्टी आहे. बस हे भाडं भेटलं. म्हटलं हे काय टेन्शन नाही आहे, साहेबांची पण ते तकलीफ नाही आपल्याला. हे सामान घेतलं की, मोठं घेतलं तेव्हा टेन्शन असते, म्हणून म्हणलं घेऊया. जाऊ द्या, 130 रुपये ते भाडं आहे आणि सीट बीट जे भेटेल ते आपलं आहे. आता 20 रुपयाचं सीट झालेली आहे ऑलरेडी, म्हणजे 150 रुपये झालेली आहे. तर बघूया पुढे आपण अजून काय भेटतंय का आपल्याला. चला जाऊया. ते सामान होते मी ते फर्निचरच्या दुकानात देऊन टाकले. बघू शकता हेच ते फर्निचरचं दुकान. आता दिले इथून. आता आपल्याला काय पडत नाही, आपल्याला नेकीन पडा नाही तर दावडीच्या इकडे जायला लागणार. चला जाऊया दावडीला.